चला मॅच सुरू करा सर. गिरजा चला प्लीज मॅच सुरू करा. पंच दखल द्या अमित सर. मॅच सुरू करा. 3 मॅचेस खेळवायच्यात आपल्याला. लक्षात घ्या 5 वाजलेस. 5:45 45 मिनिटं फक्त आहेत आपल्याकडे. 15-15 मिनिटात आपल्याला 3 मॅच खेळायचे आहेत. सन्मान्य सापटे सर यांचे आगमन झाले या स्पर्धेनिमित्त. सापटे सरांचा सत्कार इथे केला जातोय अमोल खेराडे यांच्या हस्ते. सापटे सरांना विनंती असेल सन्मान चिन्ह, एक शॉल आणि पुष्पगुच्छ. नाव सांगा तिचं. वेदिका. वेदिका. चला पहिला बॉल इथे पाहायला मिळते. परेश सर स्कोर लिहा. परेश सर. परेश सर स्कोर. एक बॉल एक. तन्वीर सायकला स्लोवर 1 डिलिव्हरी पिकअप सोक. वा तन्वीर मुकादमचा बॅट मधून परवेज गरटकर वर केलेला हा हल्ला षटकार. वेदिका यांचाही फोटो इथे घेण्यात येत आहे या स्पर्धेनिमित्त. दोन चेंडू 7 धावा गोलंदाजीसाठी परवेज. तसेच 40+ एक लेजंडरी खेळाडू मॅन फ्रॉम निजामपूर सिकंदर सर यांचाही सन्मानित केला जाईल. हा स्लोवर 1 इथे थोडस खराब यष्टीरक्षण विकेटच्या माग. झहीर यांचं बाईच्या स्वरूपात ही एक सिंगल येते. धावसंख्या होते 8. फटका चांगला केतन यांचा पुल पाहायला मिळते. याच दरम्यान सत्कार इथे होते सिकंदर यांचा. चला समीर मामा लगेच जायचं आहे. सबस्टिट्यूट तुम्ही फक्त 1 ओव्हरसाठी आहेत. लगेच आतमध्ये या मैदानात. मिळेल तुम्हाला. थांबा. चला 2 बॉल थांबा. पुढच्या ओव्हरला मिळेल तुम्हाला. फटका चांगला आहे. हा चांगलं क्षेत्ररक्षण. साजिद यांचं जबरदस्त झोकून दिलं चेंडूवर. परवेज
स्लोवर वन एक साईडच्या बाहेर वाईट बॉल 11 धावा. आसिफ दवनाक आपण जायचे नाही, आपल्याला बक्षीस वितरणासाठी थांबायचं आहे. फटका चांगला केतन कोलतरकर मॅन फ्रॉम हरिहरेश्वर चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन वन लाईनच्या वरून सीमा रेषा पार. षटकार 17 धाबा. दुसरं षटक घेऊन अर्थात अंतिम षटक घेऊन झहीर नसीर समीर मामा इन होत आहेत प्लेइंग 11 मध्ये. क्षेत्ररक्षणाला लॉंग ऑफला तन्वीर मुकादम आणि फ्रॉम पांगलोली. विकेट किपिंगला क्लोज परवेज गरडकर. शेवटचं षटक घेऊन झहीर. चेंडू टप्पा पडल्यानंतर कसं वळण घेते. चेंडू गरकन वळालाय. लेग बायच्या स्वरूपात पंच इशारा करतायत. एक सिंगल येते. संघाची धावसंख्या 18. केतन कोलतरकर येतात स्ट्राईक वर. दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार ठोकलाय. 8 धावांवर केतन खेळत आहेत, 7 धावांवर तन्वीर खेळत आहेत. पुढचा बॉल झहीर यांचा. हा पिकअप स्ट्रोक सीमा रेषा पार. 6 धावा. केतन कोलतरकर एक उंच पुरा 6 फूट इंचीचा खेळाडू. त्याचे रशदभाई कर्दमी सर यांचे आगमन होते. व्हाईस ऑफ श्रीवर्धन तसंच ह्युमन राईट्स रायगड चे प्रेसिडेंट. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कट खेळण्याचा इरादा होता. रशद सरांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. आपला सन्मान इथं केला जाईल. फटका लांब आया. लांब 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 या स्पर्धेतील सगळ्यात लांब षटकार केतन कोलतरकरच्या बॅट मधून. 6 धावा. जबरदस्त फलंदाजी केतन कोलतरकर यांची. या 6 धावांनी धावसंख्या पोहोचली 30च्या घरात. रशद सर कर्दमे यांचेही आगमन होते, त्यांचेही सुस्वागतम. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. खराब गोलंदाजी. वाईड +22 टोटल 2 धावा 32. खराब गोलंदाजी झहीर यांची. श्रीवर्धन मसला 40+ असोसिएशनचे श्रीवर्धन विभागाचे सेक्रेटरी अर्थात रशद कर्दमी. व्हाईस ऑफ श्रीवर्धन. फटका चांगला केतन यांचा. चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत मेहबूब. दोन धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या 34. 22 धावसंख्येवर खेळत आहेत केतन. जबरदस्त फलंदाजी. फटका बसलाय. हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत मनीष झेल. आई सुटलाय पण धाव बाद केलाय मनीष यांनी. क्षेत्ररक्षणाची चुकी झाली होती ती लगेच भरून काढली मनीष यांनी. मिनाज आर्ट्स अर्थात उर्फ मामू मिनाजभाई यांच्या शुभ हस्ते रशद कर्दमे यांचा सन्मान. कॅमेरामॅनला विनंती असेल. एक हर उन्नरी व्यक्तिमत्व सामाजिक कार्यात आपल्याला झोकून देणारे. कारण आणि मिनाजभाई यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आज सकाळच्या पहिल्या मॅच पासून ते उपस्थित आहेत. क्रिकेटवर त्यांचं प्रेम इथं दिसतंय.
खऱ्या अर्थाने आपला पूर्ण दिवस क्रिकेटसाठी त्यांनी दिलाय आणि नक्कीच त्यांचा संघही सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. मीना जाटने पुढचा मॅचही आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड सेमी फायनलचा टॉस नॉवेल्टी कडून प्रारंभिक बॅटर आता जातील समीर बोरकर. 36 विन, 36 धावांचं लक्ष आहे. मीना जाटनी दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस विन केलाय. नवीद भाई फोपलनकर आपण कुठे आहेत? आपला मॅच लगेच आहे याच्यानंतर. नवीद भाई फोपलनकर मीना जाटचे सर्व खेळाडू आपण उपस्थित राहायचंय. चला जाऊया मॅच कडे. 36 धावांचं लक्ष. समीर आणि मेहबूब. हा पहिल्याच बॉलवर आसमानी टोला. नाव आहे समीर बोरकर. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांसाठी. अर्थात समीर बोरकर यांनी गणित लावूनच गेले. त्यांना माहिती आहे 5 षटकार ठोकायचे आहेत. त्यापैकी पहिल्या बॉलला षटकार आलाय. आणखीन 4 मारायचे आहेत. केतन गोलतरकरवर आक्रमण. हा यावेळेस चांगली गोलंदाजी. पॅडवर आदळलाय. आपला यांचा फील मात्र पाहायला मिळते विकेट कीपरचा. पण लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल. धावसंख्या 7. स्ट्राईकला नाही, स्ट्राईक चेंज होणार नाही. बॅट कटला स्ट्राईक चेंज होते. लेग बाईजला स्ट्राईक चेंज होत नाहीये. त्यामुळे स्ट्राईकला समीर बोरकरच पाहायला मिळतील. हो हो यावेळेस हवेत खेळलाय. प्रताप चेंडूच्या खाली येतात. वा काय झेल टिपला प्रताप यांनी. समीर बोरकर माघारी परत आहेत. हा मोठा धक्का आहे नॉवेल्टीसाठी. न्यू बॅटर आपल्याला मैदानात कूच करताना दिसतात. झहीर अँड फ्रॉम मेंदिडी. एक अष्टपैलू दिग्गज खेळाडू. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये काही कारनामे केले त्या गोलंदाज आणि फलंदाजाच्या रूपामध्ये झहीर यांनी. असे काही सामने त्यांनी एकतर्फे जिंकून दिलेत. पण यावेळेस 40+ मध्ये आहेत आणि तारुण्यात क्रिकेट अतिशय बरदार खेळलेत. गाठ घेत आहेत पंचांकडून. लेग स्टंपचा गाठ घेतलाय. सज्ज झालेत. केतन. फटका चांगला आहे झहीर नझीर यांच्या बॅट मधून.
आले आल्या फेकून दिला चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून हुक केलाय षटकार 6 धावांसाठी. धावा अजूनही होऊ शकतात नॉव्हेल्टीसाठी कारण नासिकला महबूब तेही हार्ड हिटर बॅटर आहेत. एक षटकार समीर यांनी ठोकला होता जरूर. कितन कोलथरकर वर आता जो फलंदाज येतोय तो अल्ला बोल करतोय. धावसंख्या आहे 13. 2 षटकात 36 धावा पाहिजे आहेत. केतन वाईट सोडत होते झहीर पण पॅडवर ब्रश झालाय. डॉट बॉल येतोय या दरम्यान. शेवटचा बॉल महत्वाचा राहील. इथे षटकार आले ते 19 धावा होतील. हा चांगला खोदून काढलाय स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत तन्वीर. एकच धाव. धावसंख्या 14 झाले. 22 पाहिजे. 6 बॉल 22. हा शेवटच्या बॉलला षटकार आला असता तर हे सूत्र थोडस काही बदललं असतं. 6 बॉल 22. थोडा मॅच लांब जाताना दिसतोय पण प्रणविलन बागमांडलाकडून गोलंदाजसाठी तन्वीर मुक्कादम. दोन्ही क्रिकेटरकडे खूप चांगला अनुभव आहे. दोघेही एकमेकाला चांगले ओळखतायत. चांगलं क्रिकेट बद्दल प्रत्येकाच्या प्लस मायनस पॉइंट दोघांनाही माहिती आहेत. पाहूया तन्वीर मुक्कादम. 6 बॉल 22 करतील का झहीर. पहिला बॉल. हा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. हुक केला होता पण स्ट्रोक चांगला नाही. एक सिंगल येईल आणि प्रारंभिक बॅटर म्हणून गेलेले महबूब पहिल्यांदा आता स्ट्राईक एंडला येतील आणि समोर आव्हान मात्र कडवं आहे. 5 बॉल 21 अर्थात 3 तरी षटकार ठोकावे लागतील. तन्वीर हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक सिंगल फक्त इथे येईल महबूब यांच्याकडून. 4 बॉल 20. 4 पैकी 3 तर षटकार ठोकावे लागतील तर या धावा होतील. प्रणव 11 बाग मांडला. धीरेंद्र वाणी सर, सुनील दर्गे सर फायनल मध्ये जवळ जवळ आपली जागा निश्चित करतात. वा जबरदस्त लेग कटर. डॉट बॉल. फटका चांगला आहे झहीरचा. हाय हँड हँडसम षटकार. हार मानायला तयार नाहीत झहीर सुद्धा. दुसरा षटकार त्यांच्या बॅट मधून येते. 22 धावा झाल्या. 14 आता 2 बॉल मध्ये पाहिजे. 2 बॉल 14. 2 वाईड आले आणि दोन्ही षटकार आले. काहीतरी घडू शकतं क्रिकेट मध्ये. अपेक्षा मात्र सगळेजण करतायत. फटका जबरदस्त आहे. षटकार. 1 बॉल 8. 1 बॉल 8. एखादा वाईड माग 22 जर आली तर 1 बॉल 6. काही होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ आहे. 1 बॉल 8. 1 बॉल 8. झहीर काय फलंदाजी केली. 3 षटकार ठोकले झहीर यांनी. 20 धावांवर खेळत आहेत. 7 बॉल 20. 1 बॉल 8. हो 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 2 धावांनी सामना पराभूत झालेत फक्त. वेलपेट सामना जरी 1 धावांनी सामना जरी पराभूत झाले असतील तरी झहीर नजीर साठी टाळ्या व्हायला पाहिजे मैदानातून. अफलातून खेळ पहा. प्रतिस्पर्धी सगळे भेटतात झहीर यांना. काय फलंदाजी केले. वाह वेल प्लेड झहीर.
खरंच जो सामना आता या ठिकाणी रंगला आणि त्या सामन्यामध्ये ज्याने रांगोळी भरली शेवटच्या षटका चेंडूपर्यंत सामना नेला तो म्हणजे